तदनंतर मुनी आपल्या समोर योग मार्गाला प्रवृत्त करणाऱ्या, स्फटिक कांती असणाऱ्या, दैदिप्यमान असणाऱ्या महात्मा योगी राजालाच पाहते झाले व परत दुसऱ्या क्षणी तेच रूप उत्तम असे त्रिगुणात्मक दिसले, ज्यांची योग तपाने त्यांनी आराधना केली। तो सिद्धी देणारा योगीराज अत्रीचे मनोरथ पूर्ण करण्यास तो वर देण्यास सिद्ध झाला। तप्त सुवर्णाप्रमाणे कांती असणारा सुहास्य वदन षडभुज असा तो भगवान निद्रावस्थेतील पुरुष हाक मारल्यावर जसा बहिर्मुख होतो, त्याप्रमाणे चित प्रकृतीचा आश्रय घेऊन सत्वगुणाला प्राप्त होऊन भक्तांविषयी इत्यादी होसाता एकदम समोर प्रकटला, दत्त म्हणून। हाच अत्रिवरद नावाचा भगवंतांनी अवतार दुसरा घेतला। पुण्यदायक कार्तिक कृष्ण प्रतिपदा बृहस्पतिवारी रोहिणी स्थित नक्षत्री पहिल्या प्रहरी असा त्रिगुणयुक्त मायामूर्ती वेशाला धारण करीत त्रयमूर्ती जे ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्या चिन्हांकित होता, ज्यांच्या खालील 2 हातात माला आणि कमंडलू, मधील 2 हातात डमरू व त्रिशूल आणि वरील हातांमध्ये कल्याणकारी शंख व चक्र असते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।